नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, आज आपण पाहणार आहोत महड येथील वरदविनायक गणपती मंदिराबाबत सविस्तर अशी माहिती. मित्रांनो, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य महड गावात वसलेले वरदविनायक मंदिर हे भक्तांसाठी एक पवित्र आश्रयस्थान आहे. हे मंदिर संकटहर्ता गणपतीला समर्पित असून अष्टविनायक यात्रेतील एक महत्त्वाचे स्थान आहे. सुखसमृद्धीसाठी आणि यशप्राप्तीसाठी येथे येणारे भाविक मनशांतीचा अनुभव घेतात. या मंदिराची खरी जादू त्यांच्या साधेपणात आहे. येथे भव्य शिखरे नाहीत, अलंकारिक सजावट नाही, पण तरीही येथे आल्यावर एक वेगळीच शांती मिळते. मित्र हो, वरदविनायक मंदिराचा उगम 18व्या शतकात झाला असून त्याचे बांधकाम मराठा साम्राज्यातील प्रतिष्ठित सरदार राणोजी शिंदे यांनी केल्याचे मानले जाते. गेल्या कित्येक शतकापासून हे मंदिर आपल्या पवित्र वातावरणाने भक्तांना आकर्षित करत असून गणरायाच्या कृपेचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते. हे मंदिर साधे असले तरी त्यामधील प्रत्येक गोष्ट अत्यंत अर्थपूर्ण आहे. गर्भगृहात स्वयंभू गणेश मूर्ती विराजमान असून ती मंदिराजवळील एका तलावात सापडल्याची कथा सांगितली जाते. मंदिराचा 25 फूट उंच घुमट नागाच्या कोरीव शिल्पांनी सुशोभित आहे, जो संरक्षण आणि देवी ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. या मंदिराची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे नंदादीप, अखंड तेवत ठेवलेले दीप, जे 1892 सालापासून आजपर्यंत न विसंबता प्रज्वलित आहेत. हे दीप भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. इतर अनेक मंदिरांमध्ये फक्त पुजारीच विधी करू शकतात, मात्र महड येथील वरदविनायक मंदिरात भक्तांना स्वतः गणरायाला स्पर्श करून अभिषेक करण्याची संधी मिळते. मित्रांनो, आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि भक्तीने केलेली प्रार्थना नक्कीच फलद्रूप होते असा विश्वास आहे. एका वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे मंदिर भक्तांच्या मनात शांती निर्माण करते. अनेक भाविक वर्षानुवर्षे येथे येऊन आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल गणरायाचे आभार मानतात. गणपतीच्या कृपेचा हा चमत्कार अनुभवल्यावर पुन्हा पुन्हा येण्याचा मोह होतो. महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही असे भाविक मानतात. महड येथील वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकातील एक पवित्र स्थान आहे. येथे गणपती वरदविनायक रूपात विराजमान आहेत. हे मंदिर इच्छापूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. साधेपणा आणि शांततेने नटलेले हे मंदिर भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देते. वर्षभर येथे विविध सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. गणेश चतुर्थी हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असतो. भाद्रपद महिन्यात सुरू होणारा हा सोहळा भक्तांसाठी आनंदाचा आणि भक्तीने भरलेला असतो. मित्र हो, हजारो भक्त गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. भजन, कीर्तन आणि मिरवणुकांनी वातावरण भारावून जाते. माघ महिन्यातील गणेश जयंती देखील मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. हा गणपतीच्या खऱ्या जन्मदिनीचा सोहळा मानला जातो. दिवसभर विशेष पूजा आणि हवन केले जाते. महाआरतीच्या वेळी मंदिर भक्तांनी गजबजून जाते. अनेक भाविक उपवास करून गणरायाला मोदक आणि लाडू अर्पण करतात. संकष्टी चतुर्थीला येथे भक्तांची मोठी गर्दी होते. या दिवशी उपवास करून चंद्रदर्शनानंतर गणपतीची आराधना केली जाते. असे मानले जाते की या दिवशी वरदविनायकाची पूजा केल्यास सर्व अडचणी दूर होतात आणि इच्छापूर्ती होते. त्यामुळे वर्षभर भक्तगण संकष्टीच्या दिवशी येथे आवर्जून येतात. महडचे वरदविनायक मंदिर फक्त एक तीर्थस्थान नाही, तर भक्तांसाठी श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र आहे. मंदिराच्या आजूबाजूला हिरव्यागार वृक्षराजी आहेत. निसर्गाच्या सानिध्यात येथील वातावरण आणखीच शांत आणि ध्यानमय वाटते. अनेक भक्त मंदिराजवळ बसून प्रार्थना करतात, ध्यान करतात आणि केवळ या आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेतात. इथे काही क्षण शांततेत घालवले तर मन नव्या ऊर्जेने भरून जाते. गणपतीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर मन नव्या भक्तिभावाने उजळून निघते. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाली येथील अष्टविनायक मंदिराबद्दल माहिती पाहूयात. धन्यवाद.